नाशिक पुणे सरळ मार्गाने होणारी रेल्वे ही आता रद्द केलेली आहे। पुण्याहून पुणतांबा हे सोपं काम अवघड करणे कसं म्हणतात, उत्तम उदाहरण म्हणजे ही रेल्वे झालेली आहे। केंद्रीय मंत्री हे समजून घ्यायला तयार नाही, त्यांना नफ्या तोट्याच्या पुढचं गणित समजत नाही। याच्या मागे काही वेगळं षडयंत्र आहे का? याच्या मागे काही राजकारण आहे का? जीव तोडून पोट तिडकीने सातत्याने लोक याच्याविषयी भांडतायत। अतिशय असंवेदनशील पद्धतीने सरकार काम करते आणि ही जर रेल्वे आज आमच्या तोंडचा घास जर या ठिकाणी पळून लावला तर या येणाऱ्या पिढ्या आम्हाला माफ करणार नाही आणि आपल्यालाही माफ करणार नाही। आपल्याला रस्त्यावर उतरावं लागणार आहे, आपल्याला जन आंदोलन उभं करावं लागणार आहे। कालच पुण्यामध्ये केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव साहेब हे आले असता त्यांनी जाहीर केलं की नाशिक पुणे सरळ मार्गाने होणारी रेल्वे ही आता रद्द केलेली आहे आणि ती नाशिक, शिर्डी, अहिल्यानगर मार्गे पुण्याला जाणार आहे। मला असं वाटतं की हे अशा पद्धतीने रेल्वे जर ती फिरून नेली तर आमच्या ग्रामीण भागामध्ये एक म्हण आहे का पुण्याहून पुणतांबा, त्या पद्धतीने ती आज या ठिकाणी द्राविडी प्राणायाम ज्याला आपण म्हणतो, म्हणजे सोपं काम अवघड करणे कसं म्हणतात, त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ही रेल्वे झालेली आहे। खरं तर नाशिकसाठी, अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आणि पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर किंवा खेड तालुक्यासाठी ही अत्यंत जीवनदायी अशी रेल्वे आहे। या रेल्वेमुळे फक्त नाशिकचा फायदा किंवा नगरचा फायदा होणार नाही, तर पुण्यावर येणारा जो ताण होता तो सुद्धा नागरीकरणाचा ताण कमी होणार आहे। मात्र केंद्रीय मंत्री हे समजून घ्यायला तयार नाही, त्यांना नफ्या तोट्याच्या पुढचं गणित समजत नाही। त्याच्यामुळे याच्या मागे काही वेगळं षडयंत्र आहे का? याच्या मागे काही राजकारण आहे का? हा देखील एक फार मोठा प्रश्न आमच्या सारख्यांच्या मनामध्ये निर्माण होला आहे। जीव तोडून पोट तिडकीने सातत्याने लोक याच्या विषयी भांडतायत, वर्षानुवर्ष भांडतायत, तरीसुद्धा या रेल्वेच्या बाबतीमध्ये अतिशय असंवेदनशील पद्धतीने सरकार काम करते, त्याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मागच्या अधिवेशनात सांगितलं होतं की याची एक तज्ज्ञ समिती नेमून GMRTच्या इथला काही मध्यम मार्ग काढून थोडंसं जवळून ती रेल्वे नेता येईल का असा प्रयत्न करायचा। तर मी त्यांना देखील आता 22 तारखेला अधिवेशन चालू होतं, मी भेटणार आहे आणि त्यांना देखील या निमित्ताने विनंती करणार आहे की साहेब याच्यामध्ये लक्ष घाला, कारण हा जो अन्याय आहे, रेल्वे ही काय आजचा प्रकल्प, 1 दिवसाचा 2 दिवसाचा 10-20 वर्षाचा प्रकल्प नसतो, 100 वर्षांचे ते प्रकल्प असतात। 100 वर्षात कधीतरी एकदा एखादी रेल्वे होत असते आणि ही जर रेल्वे आज आमच्या तोंडचा घास जर या ठिकाणी पळून लावला तर याच्यामध्ये येणाऱ्या पिढ्या आम्हाला माफ करणार नाही आणि आपल्यालाही माफ करणार नाही। त्यामुळे निश्चितपणाने आपण सगळ्यांनी एकत्र येऊन याच्यामध्ये काम करणं गरजेचं आहे। आपण सगळ्यांनी लढा देणं गरजेचं आहे। विशेष करून मी या रस्त्यावर येणाऱ्या सगळ्या नागरिकांना या निमित्ताने आवाहन करतो की आपल्याला रस्त्यावर उतरावं लागणार आहे, आपल्याला जन आंदोलन उभं करावं लागणार आहे। आपण वारंवार पोटतिडकीने आम्ही सातत्याने मागच्या काळापासून सांगतोय, नाशिक शहरातल्या लोकांना देखील याचं गांभीर्य येणं अत्यंत गरजेचं आहे, कारण याचा सगळ्यात जास्त फायदा जो आहे तो नाशिकच्या विकासामध्ये होणार आहे। नाशिकचा विकास हा खुंटलेला आहे। नाशिक इतक्या जवळ असून देखील मुंबई पुण्याच्या आजही नाशिकला पाहिजे तशी प्रगती होऊ शकलेली नाही। IT कंपन्या येऊ शकलेल्या नाही, सर्व्हिस इंडस्ट्री आलेली नाही, उद्योगधंदे जेवढ्या मोठ्या प्रमाणावर येणं अभिप्रेत होतं तेवढ्या प्रमाणावर आले नाही आणि म्हणून कनेक्टिव्हिटी जर झाली तर तो होणार आहे, परंतु नाशिकच्या जनतेने देखील उठाव याच्या निमित्ताने केला पाहिजे। मधल्या जे सिन्नर असेल, संगमनेर असेल, अकोले असेल, जुन्नर असेल, खेड असेल, या लोकांचा तर फायदा होणारच आहे, पण नाशिक शहराचा देखील याच्यात मोठा फायदा होणार आहे, ह्याची देखील जाणीव नाशिककरांनी घेतली पाहिजे, असं माझं या निमित्ताने अत्यंत विनम्रपणे आव्हान आहे। मला असं वाटतं की सगळ्यांनी मिळून एकदा जन आंदोलन करावं। या संपूर्ण रस्त्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे अनेक आमदार खासदार आहेत, त्यांनी देखील स्वपक्षाच्या विरुद्ध जरी भूमिका मांडण्याची वेळ आली तरी ती मांडली पाहिजे। शेवटी आपल्याला लोक निवडून देतात, लोकांच्या प्रति दायित्व असणं हेच आपलं अंतिम सगळ्यात ध्येय आहे। आपण कधी कोणत्या पक्षाच्या किंवा नेतृत्वाच्या किंवा अमुक कोणाच्या तरी दबावामध्ये न राहता आपण सगळ्यांनी समाजाचा, जनतेचा आवाज उठवावा, असं देखील आवाहन मी या निमित्ताने करतो।